नमस्कार. मी स्वप्ना उपासनी माझ्या समिधा मोती क्रिएशन अँड क्राफ्ट या चॅनलवर पुन्हा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण या प्रकारचे चांदणी फूल स्टार फ्लावर बनवणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज पहिले त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. चांदणी फूल. यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे क्रीम कलरचे आणि पर्पल कलरचे मोती, सुई आणि दोरा, नायलॉन थ्रेड आणि कात्री. तर चला सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला हे मधातलं जे सर्कल आहे 6 मोत्यांचं हे बनवायचं आहे. त्यासाठी आपण 6 क्रीम कलरचे मोती घेऊन घेणार आहोत. हे क्रीम कलरचे 6 मोती मी घेतलेले आहे. इथे आपल्याला यांना घट्ट टाय करून घ्यायचे आहे. नॉट आपल्याला 2-3 नॉट इथे बांधून याला घट्ट बांधायचं आहे. हे असं सर्कल तयार होईल. आता जिथे आपण टाय केलेला आहे तिथून सुई जी आहे 2 मोत्यातनं काढून घ्यायची आहे वरच्या भागाने. आता आपल्याला 5 जांभळे मोती, 5 पर्पल कलरचे मोती सुईमध्ये घ्यायचे आहे. पाच पर्पल कलरचे मोती आपण घेतलेले आहे. आता ज्या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई निघालेली आहे त्याच मोत्यांना पुन्हा त्या सेम डायरेक्शननी सुई जी आहे आपल्याला ओढून घ्यायची आहे. पाच मोती घेतले आपण जांभळे आणि ज्या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई निघाली होती त्याच मोत्यातनं पुन्हा सेम डायरेक्शननी आपण सुई ओढून घेतलेली आहे. आता त्याच्या पुढचा जो क्रीम कलरचा मोती आहे त्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आता पुन्हा हा जो आहे हा 6 क्रीम कलरचे 6 मोत्यांचा सर्कल आहे. हा एक क्रीम आणि 5 पर्पल कलरच्या मोत्यांचा एक सर्कल आहे. असे सर्कल आपल्याला या प्रत्येक मोत्यातनं करत जायचे आहे. आता आपण या मोत्यातनं सर्कल करणार आहोत. यासाठी एक क्रीम आपल्याकडे आहे आणि एक पर्पल आपल्याकडे आहे. तर आपल्याला 4 पर्पल कलरचे मोती सुईत ओवायचे आहे. चार पर्पल कलरचे मोती आपण घेतलेले आहेत. आता हा जो पहिल्या पाकळीतला पहिला मोती आहे त्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आतल्या डायरेक्शननी धागा घट्ट ओढून घ्या आणि आतल्या डायरेक्शननी सुई ओढून घ्या. आता ज्या क्रीम कलरमधनं सुई निघाली होती पुन्हा त्याच क्रीम कलरमधनं सुई आपल्याला ओढून घ्यायची आहे. त्या मोत्यामधनं या आपल्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहे. आता पुढचा क्रीम कलरचा मोती त्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आता जशा परत 2 पाकळ्या केल्या तशीच आपल्याला ही तिसरी पाकळी करायची आहे. त्यासाठी पण आपल्याला 4 जांभळे मोती घ्यायचे आहे. 4 जांभळे मोती आपण घेतलेले आहे. आता त्याचप्रमाणे पहिल्या पाकळीचा जांभळा आणि हा क्रीम कलर या दोन्ही ह्याच्यातनं आपल्याला या दोन्ही मोत्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला या उरलेल्या 2 पाकळ्या सुद्धा करून घ्यायच्या आहे. आपल्या 5 पाकळ्या होऊन गेलेल्या आहे. आता आपल्याला शेवटची पाकळी करायची आहे. त्यासाठी हा शेवटचा उरलेला जो क्रीम कलरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि ही जी पहिली पाकळी होती यातला हा पहिला जांभळा मोती यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता जसे आपण 4 पर्पल कलरचे मोती घेतले होते इथे ऑलरेडी हा एक आणि हा एक जांभळे एक मोती आहे आणि हा एक क्रीम कलर 3 मोती आहे. आता आपल्याला फक्त 3 जांभळे मोती सुईमध्ये ओवायचे आहे. जांभळे 3 मोती घेतलेले आहे. आता हा एक जांभळा, एक क्रीम, 4 मोती आपण घेतलेले आहे. आता ज्या जांभळ्या मोत्यातनं ज्या पर्पल कलरच्या मोत्यातनं सुई निघालेली आहे त्याचा शेजारचा म्हणजे त्याच्या पहिला जांभळा मोती आणि तो असे 2 मोत्यातनं आपल्याला सुई त्याच डायरेक्शननी पुन्हा काढून घ्यायची आहे. असा एक 6चा सर्कल तयार होईल. आता ज्या डायरेक्शननी सुई निघालेली आहे त्याच्यावरचे 2 जांभळे मोती त्यातनं आपल्याला सुई वरच्या भागाने काढून घ्यायची आहे.
दोरा जो आहे घट्ट ओढून घ्या या प्रकारे. आता आपल्याला एक क्रीम मोती घ्या, धागा घट्ट पकडून ठेवा आणि हे जे पुढचे 2 जांभळे मोती आहे यातनं सुई खालच्या भागाने ओढायची आहे. खालच्या भागाने सुई ओढून घ्या. हे बघा, घट्ट ओढून घ्या. ही आपली जी एक वरची पाकळी आहे ती रेडी झाली आहे. याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या पण करायची आहे. तर ज्या मोत्यातनं दोरा निघालेला आहे त्याच्या पुढच्या जांभळ्या मोत्यातनं आपल्याला सलग 3 मोत्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. इथनं आपला दोरा निघालेला होता हा 1, 2 आणि हा 3. तिसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. आपली जी सुई आहे हा जो मधातला मोती याचे या आणि या शेजारचे दोन्ही जो मोती आहे वरचे जे दोन्ही मोती आहे त्यातनं सुई आपली निघायला हवी. आता पुन्हा आपण 4 पर्पल कलरचे मोती घेणार आहोत. 4 पर्पल कलरचे मोती. आपण 4 पर्पल कलरचे मोती घेतलेले आहे. आता ज्या 3 मोत्यातनं आपण सुई काढलेली होती तर पहिला जो मोती आहे तो सोडून दुसरे उरलेले 2 त्या मोत्यातनं आपल्याला सेम डायरेक्शननी सुई ओढून घ्यायची आहे या प्रकारे. पुन्हा एक सर्कल रेडी झाला आहे. आता वरच्या भागाने सुई काढून घ्यायची आहे. वरच्या भागाने सुई काढून घ्या आणि एक क्रीम कलरचा मोती घेऊ. परत उरलेल्या 2 मोत्यातनं जांभळ्या मोत्यातनं सुई ओढून घ्या. आता ज्या प्रकारे आपण इथे 2 बनवल्या असेच प्रत्येक 2 मोत्यांच्या वरती आपल्याला हे बनवायचं आहे. हा जो मोती आहे याच्यावरती ही पाकळी येईल. तर आपण 2 बनवलेले आहे. 1, 2, 3, 4 ही बनवून घेऊया. हे आपलं फूल जे आहे ते बनवून एकदम तयार आहे. आपल्याला नॉट बांधायची आहे. इथे आपण नॉट बांधून घेऊया. उरलेला धागा या प्रकारे आपलं फूल तयार होईल. हे फूल दिसायला अगदी सुंदर आणि बनवायला एकदम सोपं आहे. या फुलांचा यूज आपण देवघरात समोर रांगोळी किंवा ताटाभोवतीची रांगोळी असा करू शकतो किंवा यांना असं जॉईन करून आपण याची महिरपसुद्धा बनवू शकतो. तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.